राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा अंतर्गत विविध उपक्रम महसूल विभागाच्या वतीने घेण्यात येत आहेत. यामध्ये शेतातील पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण, अतिक्रमण हटवणे, नवीन रस्ते तयार करणे, अरुंद रस्त्यांचे रुंदीकरण, जिवंत सातबारा नोंदी व वाटप याची अत्यंत प्रभावीपणे अंमलबजावणी करावी असे निर्देश गृह, महसूल, ग्रामविकास व पंचायत राज, अन्न, नागरी पुरवठा, अन्न औषध प्रशासन विभागाचे राज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. करमाळा येथे आयोजित करमाळा व माढा तालुक्यातील विविध शासकीय विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, प्रांताधिकारी जयश्री आव्हाड, जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्न औषध प्रशासन विभागाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई, माढ्याचे गटविकास अधिकारी महेश सुळे, करमाळ्याचे गटविकास अधिकारी अमित कदम यांच्यासह अन्य विभागाचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते. राज्यमंत्री कदम यांनी 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणाऱ्या सेवा पंधरवडा उपक्रमात महसूल विभागाच्या विविध कामांची प्रगती तपासली. घरकुल योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना मोफत 5 ब्रास वाळू शासनामार्फत दिली जाते, त्याची अंमलबजावणी होत आहे का याची चौकशी करण्यात आली. वाळू उपलब्ध नसल्यास जप्त वाळू किंवा अधिकृत वाळू उपसा गटांमार्फत मोफत वाळू देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना देण्यात आले. तलाठी आणि ग्रामसेवकांनी महसूल निर्णयांची अंमलबजावणी करून नागरिकांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवावी. तसेच देवस्थान, इनामी जमिनी, गौण खनिज व भूमी अभिलेखांचे पुनरावलोकन करून प्रलंबित प्रकरणे निकाली काढावीत. या बैठकीत महसूल, ग्रामविकास, अन्न, नागरी पुरवठा आणि अन्न औषध प्रशासन विभागाच्या योजनांची अंमलबजावणी, सेवा पंधरवडा उपक्रम, घरकुल वाटप, वाळू वितरण, रोजगार हमी योजना, अंत्योदय योजनेचा आढावा घेण्यात आला. अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर यांनी करमाळा व माढा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने केलेल्या कामकाजाची माहिती बैठकीत सादर केली. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.